स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले आहेत वरचे. ठीक आहे. महाराष्ट्राचे स्थान व विस्तार इथंपर्यंत झालं होतं. तर आता आपल्याला लगतचे राज्य आणि जिल्ह्यांची निर्मिती पाहायची आहे. सर्वप्रथम पाहू आपण जिल्ह्यांची निर्मिती. पहा, जेव्हा आपला महाराष्ट्र स्थापन झाला होता 1960 त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. ते आज वाढून झालेले आहेत 36. काय झालेलं आहे? 10मध्ये वाढ झालेली आहे. तेवढं पाठ करणं खूप अवघड आहे, त्यामुळं आपण एक ट्रिक वापरूया या ठिकाणी. ट्रिक आहे, सजला गं बाई नवा दिवाळी घर. आता या ट्रिकला पूर्ण अर्थ पण लागतो आणि वाक्य पण पूर्ण होत आहे, त्यामुळे तुम्हाला म्हणायला पण सोपं पडेल सगळं. सजला गं बाई नवा दिवाळी घर 2-3 वेळ चांगल्या प्रकारे याला रिवाईज केलं तर कधीच विसरणार नाही. तर पाहू, सजला गं बाई नवा दिवाळी घरमध्ये सर्वप्रथम स म्हणजे आला सिंधुदुर्ग, ज म्हणजे आला जालना, ला म्हणजे लातूर, ग म्हणजे गडचिरोली, बाई म्हणजे आला मुंबई उपनगर, न म्हणजे नंदुरबार, वा म्हणजे वाशिम, दी म्हणजे गोंदिया, वाडी म्हणजे हिंगोळी. या दोन्हीमध्ये फक्त थोडा कॅच आहे, 2-3 वेळी रिवाईज केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. ही गोष्ट टाकण्यात आलेली आहे कारण त्यामुळं सोपं जातं आपल्याला समजायला. एखादी ट्रिकमध्ये जर वाक्य अर्थपूर्ण असेल तर ते लवकर इझी असतं समजून घेण्यासाठी. आणि घर म्हणजे आहे पालघर. ठीक आहे. हा शेवटचा जिल्हा 1 ऑगस्ट 2014 स्थापन झाला होता, लेटेस्टमधला. अशा प्रकारे तुम्ही या जिल्ह्यांचा क्रम लक्षात ठेवू शकता एकानंतर एक स्थापन झाल्यानुसार. यानंतर जर आपण मॅपचा अभ्यास केला असेल तर आपल्याला बघूनच समजतं की कोणता जिल्हा कोणत्या जिल्ह्यापासून निर्माण झालेला आहे. जसा पहिला सिंधुदुर्ग बघितला आपण. सिंधुदुर्ग निर्माण झालेला आहे रत्नागिरीपासून. जालना हा आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधून निर्माण झाला होता. लातूर झालेला आहे धाराशिवमधून. गडचिरोली झालेला आहे चंद्रपूर. मुंबई शहरमधून मुंबई उपनगर वेगळं झालं. नंदुरबार वेगळं झालेलं आहे धुळे या जिल्ह्यामधून. अकोला या जिल्ह्यामधून वाशिम वेगळं झालं. गोंदिया बांधलेला आहे कुठून? भंडाऱ्यामधून. आणि हिंगोली हे वेगळं झालेलं आहे परभणी यामधून. आणि पालघर ठाणे ते तर माहिती आहे आपल्याला, ठाणेमधून पालघर वेगळा झाला. हे खूप सगळ्यांना माहिती असेल. अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यांची निर्मिती त्या एकानंतर एक असलेल्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवू शकतो. आता ह्याच्यामध्ये मेन फॅक्ट आहे दिनांकचा. पहिले जर आपण फॅक्ट बघू, पहिले 21 वर्ष जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली होती, स्थापनेपासून पहिले 21 वर्ष एकही जिल्हा निर्माण झाला नाही. कधी झाली होती? 1960ला, 1 मे 1960ला. ते 1 मे 1981 एक पण जिल्हा निर्माण झाला नाही. मग 1 मे 1981ला 2 जिल्हे निर्माण झाले. कोणते 2 जिल्हे निर्माण झाले? सिंधुदुर्ग आणि जालना. त्या सजलागमधली आपली सज. आणि त्यानंतर जिल्ह्यांची निर्मिती होत राहिली. जसं आपण पाहतो की पहिला जिल्हा हा 1 मे 1981ला निर्माण झालेला आहे. तोपर्यंत जिल्हा निर्माण नाही झाला. नंतर हे सगळे जिल्हे निर्माण होत गेले. ह्या त्यांच्या तारखा आहेत. तारखा लक्षात ठेवण्याची एवढी गरज नाही. आणखी पुढचा एक फॅक्ट आहे, असे काही जिल्हे आहेत जे महाराष्ट्र दिनी निर्माण झालेले आहेत. महाराष्ट्र दिवशी निर्माण झालेले आहेत 1 मे या दिवशी. तर ते कोणते जिल्हे आहेत? एकूण 4 जिल्हे. पहिले होते 2 आपण पाहिलेले, सिंधुदुर्ग आणि जालना 1 मे 1981. दुसरे 2 आहेत गोंदिया आणि हिंगोली. हे कधी झालेले आहेत? 1 मे 1999ला. ठीक आहे. अशा प्रकारे ध्यानात ठेवू शकता तुम्ही. ही फॅक्ट आहे, कधी विचारू शकता क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. सेंटेन्स देऊन सांगेल की हे सेंटेन्स बरोबर आहे की नाही. तर 1 मे या महाराष्ट्र दिवशी एकूण 4 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे. तर हे काही महत्त्वाचे फॅक्ट्स होते. आणि हा आपण तारखेबद्दल जर बघितलं तर इथं महत्त्वाचं आहे. हे बघा, तारखा तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ह्या ट्रिकनं पण तुम्हाला खूप मदत होईल. त्याच्यामध्ये काय आहे, दिनांक बघितले आपण तर सिंधुदुर्ग आणि जालनाची एकच दिनांक आहे, 1 मे 1981. त्यामुळे हे 2 जोडून आहे तिथं. बरोबर. हा वेगळा समजून घेऊ आपण 16 ऑगस्ट. ह्याच्यामध्ये 10 ॲड करा, 26 ऑगस्ट. नंतर मुंबई आलं 4 ऑक्टोबर 1990. नंतर नंदुरबार आणि वाशिम हे दोन्ही एकाच दिवशी झालेले आहेत. नवा जोडून आहे शब्द हा. नंदुरबार आणि वाशिम दोन्ही एकाच दिवशी झाले. नवा हा शब्द जोडून आहे कधी? 1 जुलै 1998. त्यासोबतच दिवाळी हा शब्दसुद्धा जोडून आहे. त्यामुळे ह्याची पण निर्मिती एकाच दिवशी झालेली आहे दोन्ही जिल्ह्यांची. कधी? 1 मे 1999. आणि पुढचा आहे पालघर 1 ऑगस्ट 2014. तर या ट्रिकनुसार तुम्ही तारखा पण चांगल्या प्रकारे ध्यानात ठेवू शकता. का? कारण जिथं शब्द जोडलेले आहेत, जसं सजलागमध्ये ज जोडलेला आहे, एकच तारीख आहे दोघांची. नवामध्ये दोघं जोडलेले आहेत, नंदुरबार वाशिम एकच तारीख आहे. दिवाळीमध्ये दोघं जोडलेले आहेत, गोंदिया आणि हिंगोली दोघांची एकच तारीख आहे. तर तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. तर हे झालं जिल्हा निर्मितीबद्दल. याच्यानंतर आपण पाहू महाराष्ट्राच्या राजकीय सीमा, जे आपण लगतचे राज्य हा पॉईंट पाहिला होता. तर महाराष्ट्राच्या राजकीय सीमेमध्ये जर पाहिलं आपण तर महाराष्ट्राची राजकीय सीमा एकूण 6 राज्य आणि 1 युनियन टेरिटरी लागते. ती युनियन टेरिटरी कोणती आहे? दादरा नगर हवेली, दीव अँड दमण. आता हे 2 मिळून एकत्र झालेल्या कधीपासून? 2019 पासून एकच युनियन टेरिटरी यांना म्हटलं जातं.
तर आपल्या महाराष्ट्र राज्याला एकूण 6 राज्य आणि 1 युनियन टेरिटरी लागते. तर ते कोणते कोणते 6 राज्य आहेत ते आपण पाहूया. हा आपला महाराष्ट्र, प्रेमळ असा महाराष्ट्र. हा बघा मित्रांनो, मी हा स्वतः माझ्या हाताने बनवलेला मॅप आहे. या मेहनतीसाठी एक शेअर अँड सबस्क्राईब मी डिझर्व करतो प्लीज. तर पाहू, हा नॉर्थ माहिती आहे आपल्याला. मॅप काढताना आपल्याला दिशा खूप महत्त्वाची असते, बरोबर. तर आपण बघितलं तर वायव्य दिशेला आपला कोणता राज्य आहे? गुजरात आहे, ठीक आहे. हा उत्तरेला आहे मध्य प्रदेश, इकडे आहे छत्तीसगड. ही कोणती दिशा आहे? पूर्व दिशेला आहे छत्तीसगड. हा आग्नेयेला आहे तेलंगणा, बरोबर. हे दक्षिणेला आहे कर्नाटक, ह्याला पण आपण दक्षिण म्हणू शकतो काही अर्थाने, ठीक आहे. दक्षिणेला कर्नाटक. हा पण कुठे आहे? दक्षिणेलाच आहे गोवा, ठीक आहे. आणि हा अरबी समुद्र जर बघितलं, अरबी समुद्र आहे हा. अरबी समुद्र कुठे येतो आपल्याकडे? पश्चिमेला येतो. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या सगळ्या झाल्या आपल्या बाजूबाजूच्या सीमा. त्यासोबतच दादरा नगर हवेली हा पण कुठे येतो? वायव्येलाच येतो. दादरा नगर हवेली आणि दीव दमण, बरोबर. तर महाराष्ट्राच्या राजकीय सीमेबद्दल आपण काय फॅक्ट्स पाहू. पहिला फॅक्ट आहे सलग 2 राज्यांना लागून असणारे जिल्हे. तर ते पाहू आपण. दादरा नगर हवेली व गुजरात हे एक युनियन टेरिटरी आहे. या दोघांना लागून असणारा जिल्हा कोणता आहे? पालघर, बरोबर. मॅपवर पाहू आपण. हे आहे आपलं पालघर. ही दादरा नगर हवेलीची बॉर्डर, ही वाली इथे दिसते आपल्याला वर, इथे दिसतं का तुम्हाला मार्कर. आणि हे आहे गुजरातला दादरा नगर हवेली आणि पालघरला दादरा नगर हवेली आणि गुजरात दोघांची पण बाउंड्री लागलेली आहे. त्यानंतर गुजरात आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांची सीमा कशाला लागलेल्या? नंदुरबार आणि धुळे. हे पहा, हा गुजरात आहे, हा मध्य प्रदेश आहे. या दोघांना आपलं कोणता जिल्हा लागून आहे? हा नंदुरबार पहिला आणि यानंतर धुळे हा जिल्हा लागून आहे, बरोबर. गुजरात आणि मध्य प्रदेशला नंदुरबार आणि धुळे हे दोन जिल्हे लागून आहेत. यानंतर जर बघितलं आपण तर पुढचं आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. मध्य प्रदेश व छत्तीसगडला गोंदिया जिल्ह्याची सीमा लागली. मध्य प्रदेश व छत्तीसगड या 2 राज्यांना गोंदिया जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. बघू आता, हा गोंदिया आहे आपला, इथं दिसतोय गोंदिया. तर इथं आहे मध्य प्रदेशची सीमा, ही वाली, आणि ही आहे छत्तीसगडची सीमा. तर कोणत्या जिल्ह्याला लागलेली आहे? आपल्या गोंदिया जिल्ह्यालाच, बरोबर. याच्यानंतर पुढचा बघितला तर गडचिरोली जिल्हा आहे आपला. गडचिरोली जिल्ह्याला कुठला लागला आहे? पूर्वेकडून छत्तीसगड आहे आपल्या, बघतोय दिसते ही बॉर्डर आपली छत्तीसगडची. आणि खाली दक्षिणेकडे बघितलं तर हा तेलंगणा आहे, बरोबर. हा गडचिरोली जिल्ह्याला झालेला आहे. नंतर पुढचा जिल्हा आहे नांदेड. नांदेड जिल्ह्याला बघितलं तर ही तेलंगणाची काही बॉर्डर आहे. त्यासोबतच ही मायनरची बॉर्डर लागलेली आहे बघा, इथं दिसते का? इथं छोटीशी बॉर्डर लागलेली आहे, कशाची? कर्नाटकची. त्यानंतर पुढचा जातो सिंधुदुर्गला इकडून बघितलं तर कर्नाटकची बॉर्डर लागलेली आहे थोडीशी बघा, आणि बाकी भाग आहे तो गोव्याला लागलेला आहे. तर हे काही जिल्हे आहेत ज्यांची सीमा 2 राज्यांना लागून आहे, ठीक आहे. तर पहिला होता पालघर, आपण बघितलं, दादरा नगर हवेली गुजरात. दुसरे नंदुरबार धुळे गुजरात मध्य प्रदेश. त्यानंतर येतो गोंदिया, त्यानंतर गडचिरोली, नांदेड आणि लास्ट आहे सिंधुदुर्ग, बरोबर. हेच आता आपण इथं रिटर्न फॉर्मॅटमध्ये लिहिलं आहे, दुसरं काहीच नाही. छत्तीसगड तेलंगणा, गडचिरोली जिल्हा लागतो, नांदेड जिल्हा लागतो कशाला? तेलंगणा कर्नाटक, सिंधुदुर्ग लागतो कर्नाटक आणि गोव्याला. त्यानंतर 20 जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागू आहे. आता आपण बघितले हे जिल्हे, आता हे मोजत बसत नाही आपण, तुम्ही मोजू नका, टाईमपास नका करून. एकूण 20 जिल्हे आहेत ज्यांची सीमा वेगळ्या राज्यांना लागते. आणि असे एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे जिल्हे आहेत. 7 असे जिल्हे आहेत ज्यांची सीमा आपल्या ह्याला लागते, समुद्रकिनाऱ्याला, अरबी समुद्राला, ठीक आहे. तर यानंतर 20 जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे. 16 जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागत नाही. तर हे 20 जिल्हे कोणते आहेत ज्यांची इतर सीमा लागून आहे बघू आपण. 482, 471 आपल्याला ट्रिक ध्यानात ठेवायची. त्यामुळे आपल्याला त्या राज्यांची सीमा आपल्या किती जिल्ह्यांसोबत आहे हे आपल्याला समजून येतं. तर सर्वप्रथम पाहू आपण गुजरात. हा भाग गुजरात इथं आहे, तर झूम करतो मी. हा भाग गुजरात इथं आहे, हा गुजरातसोबत किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? पालघर 1, नाशिक 2, नंदुरबार 3, धुळे 4, बरोबर. हा आला 4. तर अशाच प्रकारे सगळी इकडं 8 आहेत मध्य प्रदेशला वगैरे. मध्य प्रदेशला आहेत 8. मध्य प्रदेश नंतर इकडं बघा छत्तीसगडला गोंदिया, गडचिरोली 2 झाले. तेलंगणाला चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड आणि गडचिरोली 4 झाले. नंतर कर्नाटकला बघितलं तर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग किती झाले? 7 झाले. आणि गोव्याला झाला एकच, सिंधुदुर्ग, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ध्यानात ठेवू शकतो. पुढचा पॉईंट आहे विजिलन्सची माहिती लागणार. तर हे गुजरातला 4, 8 मध्य प्रदेशला, 2 छत्तीसगड, 4 तेलंगणा, 7 कर्नाटक, 1 गोवा. कसं ध्यानात ठेवू शकतो? हा आपला महाराष्ट्र असा समजून घ्या. थोडा मॅप चुकीचा असेल, ठीक आहे. तर ध्यानात ठेवा, इथं 4 गुजरात, इथं 8 MP, 2 मध्य प्रदेश. आता इथून 4 जास्त जागा आहे, इथं 4 तेलंगणा, इथून 1 वजा करा, 7 कर्नाटक, इथून 1 वजा करा, 1. कसं ध्यानात ठेवणार? 4, 8, 2 वर आहेत, 4, 7, 1 खाली आहेत. 4 जास्त ठेवा, इथून 1 वजा करा, इथून 1 वजा करा, बरोबर. अशा प्रकारे तुम्ही ध्यानात ठेवू शकता. तर मग अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राची राजकीय सीमा आणि जिल्हा निर्मिती पाहिलेली आहे.
तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरात लवकर प्रशासकीय विभाग आणि प्रादेशिक विभाग या. जर तुम्हाला या लेक्चरची PDF पाहिजे असेल तर AIMPSC या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची PDF भेटून जाईल. त्यासोबतच तुम्ही AIMPSC.com या वेबसाईटवर व्हिजिट करून याबद्दल आणखी जास्त आर्टिकल वाचू शकता. जर तुम्हाला हा उपक्रम आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.